नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सिरीजमधील पास्ट कंटिन्यू टेन्सपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. यापूर्वी जे काही व्हिडिओ केलेले होते त्यामध्ये आपण त्या जर बघितलं तर जो प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आहे तो घेतलेला होता. आता आपण पास्ट कंटिन्यूसकडे वळूया. यालाच त्या ठिकाणी चालू भूतकाळ. तर बघा काय त्या ठिकाणी जर फॉर्म्युला घ्यायचा झाला तर सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आता याचं साऊंड कसं ओळखलं जातो म्हणजे मराठीमध्ये जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेस वाक्याच्या शेवटी जर तो होता, होती, होते, जसं मी जात होतो, मी बाजारात जात होतो, मी पुस्तक वाचत होतो, आम्ही क्रिकेट खेळत होतो, तर शेवटी होतो असा साऊंड ज्यावेळेस निघून राहिलेला आहे तर ते वाक्य निश्चितच त्या ठिकाणी हे पास्ट कंटिन्यू टेन्स असेल. म्हणजे त्या वाक्यामधली क्रिया ही चालू असते, प्रोग्रेसिव्ह असते. याचं दुसरं नाव आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर प्रोग्रेसिव्ह टेन्ससुद्धा असतो हा. तर बघा म्हणजे याचं साऊंड जर घ्यायचं झालं तर मी होतो, होता किंवा होती, म्हणजे अशा प्रकारचा याचा साऊंड त्या ठिकाणी असतो. मग आता वॉज आणि वर केव्हा वापरावं हे आपण त्या ठिकाणी बघूया. ज्या ठिकाणी सिंग्युलर नंबर आलेला असेल तर मग कुठे, जसं आय आहे, त्याच्यानंतर ही आहे, नंतर शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी वॉजचा वापर करावा. काय वापर करावं? वॉजचा वापर करावा. त्याच्यानंतर उरलेले जे असेल मग काय, ते जे सिंग्युलर नंबर झाले आपले, प्युरल जर असेल, अनेक वचन जर असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण वरचा वापर करावा. जसं यू आहे, वी आहेत, दे आहेत किंवा एखादा समूह असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी वरचा वापर केला जात असतो. वरचा वापर म्हणजे याचा अर्थ जर बघितला तर वॉज आणि वरचा अर्थ जो असतो तो असतो होता, होती, होते, हे. त्याच्यानंतर V4 जर बघितलं तर आपण मागच्या ह्याच्यात बघितलं तर V4 कसं तयार होत असते. V4 तयार होण्यासाठी त्या ठिकाणी जर बघितलं तर V1 प्लस ING काय करावं लागेल आपल्याला, V1 प्लस ING. मग V1 कोणते, समजा आपण प्ले घेतलं तर प्लेला त्या ठिकाणी जर ING लावलं तर काय होते, प्लेइंग होतात. PLAYING, प्लेइंग. म्हणजे ज्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी ING लावून आपण V4 करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर त्याचा वापर करतो. बघा एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया आपण. काही एक्झाम्पल घेऊया. जसं सब्जेक्ट जे आहेत आय, ही, सी, इट, यू, वी, दे हे आपले सब्जेक्ट आहेत. वॉज आणि वरचा वापर आपल्याला आज करायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पास्ट कंटिन्यू टेन्स त्या ठिकाणी शिकायचं आहे. तर बघा पहिलं एक्झाम्पल बघूया. सब्जेक्ट आपण जर घेतला आयच्या सोबत नेहमी वॉज वापरला जातो. आय वॉज. त्याच्यानंतर प्ले जे आहे ते क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला ING लावलं V4 होतो. आय वॉज प्लेइंग क्रिकेट, आय वॉज प्लेइंग क्रिकेट. बघा याचा मराठीत करायचं झालं तर कसं होईल. आय म्हणजे काय होते, मी. क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो, मी क्रिकेट खेळत होतो. बघा शेवटी होतो असा साऊंड जर येत असेल तर निश्चित वाक्य त्या ठिकाणचं ते पास्ट कंटिन्यूचं टेन्स असते आणि त्याची क्रिया जी आहे ती तर ती क्रिया पास्टमध्ये चालू होती असं त्यातून अर्थ आपल्याला त्या ठिकाणी समजत असतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे तू पुस्तक वाचत होता. होता आला आहेत म्हणजे याचा अर्थ हे वाक्य पास्ट कंटिन्यूचं असेल. म्हणजे यू म्हणजे तू. त्या ठिकाणी रीड ते यूच्या नंतर काय असेल, यूच्या नंतर आपल्याला वॉज किंवा वरपैकी वर घ्यावं लागेल. यू वर. त्याच्यानंतर रीडिंग आणि अ बुक, रीडिंग अ बुक जर बघितलं तर या ठिकाणी वाक्य कसं तयार झालं आपलं, यू वर रीडिंग अ बुक. दुसरं सेंटेन्स बघूया. ती शाळेत जात होती. ते शी वॉज गोईंग टू स्कूल. शी वॉज गोईंग टू स्कूल म्हणजे ती शाळेत जात होती. तिसरं वाक्य बघूया. आम्ही येत होतो. तर वी वर कमिंग. त्यानंतर चौथं सेंटेन्स बघूया. या ठिकाणी जर बघितलं तर हिच्यासोबत वॉज येतो. ही वॉज स्लीपिंग. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वाक्य जी आहे ती वाक्य त्या ठिकाणी करतात. ही पॉझिटिव्ह वाक्य आहेत ज्या वाक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी होकारात्मक गोष्टी दिसून आल्या. त्यानंतर आपण या ठिकाणी आता नकारात्मक वाक्य कसं करायचं ते बघूया. नकारार्थी वाक्य बनवूया. आता नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी काय करावं लागेल
तर वॉज नॉट किंवा वर नॉटचा वापर करावा लागेल. म्हणजे वॉज किंवा त्या ठिकाणी जर वर आले असेल त्याला काय करायला लावायचं आहे, नॉट लावायचं आहे. आणि नॉट लावून आपण त्या ठिकाणी नकारार्थी वाक्य बोलतो ज्याच्यामध्ये नकार दर्शविला असते. तसं या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, मी क्रिकेट खेळत नाही होतो. आता आय म्हणजे मी, आयच्यासोबत कशा वॉजचा वापर केला. आय वॉज नॉट प्लेईंग क्रिकेट. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी क्रिकेट खेळत नाही होतो. त्यानंतर दुसरं बघा, त्या ठिकाणी ती जेवण बनवत नाही होती. आता शी म्हणजे ती, शीच्यासोबत वॉजचा वापर केला जातो. शी वॉज नॉट कुकिंग फूड. म्हणजे ती त्या ठिकाणी जेवण बनवत नव्हती. त्यानंतर तिसरं वाक्य बघूया, आम्ही टी व्ही पाहत नाही होतो. मग वी वर नॉट वॉचिंग टी व्ही. बघा यामध्ये काय केलं आपण, ज्यावेळेस नकारार्थी शब्द आला असेल त्या ठिकाणी नॉट टाकला म्हणजे ते नकारार्थी वाक्य झालेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण वॉज आणि वरच्या सोबत नॉट वापर करून त्या ठिकाणी त्याचे नकारार्थी वाक्य बनवू शकतो. सिंपल क्वेश्चन बघूया. आता या ठिकाणी जर बघितलं, जे सहाय्यकारी क्रियापद जे असते, या सहाय्यकारी क्रियापदांना आपण त्या ठिकाणी साधे प्रश्न विचारू शकतो. आता इथं दोन सहाय्यकारी क्रियापद आहे, एक वॉज आणि वरचा. तर वॉजपासून जर त्या ठिकाणी घ्यायचे, वॉज ही रीडिंग बुक. म्हणजेच हा झाला त्याचा सिंपल क्वेश्चन. तो त्या ठिकाणी जर बघितलं, तो पुस्तक वाचत होता का, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर त्या ठिकाणी वर घेतलं, वर वी प्लेईंग म्हणजेच काय, या ठिकाणी तर आम्ही त्या ठिकाणी खेळत होतो का, अशा प्रकारे त्या ठिकाणी. तिसरं जर सेंटेन्स जर त्या ठिकाणी घ्यायचं झालं तर वर यू गोईंग टू स्कूल. हे झाले सिंपल क्वेश्चन, म्हणजे तू शाळेला जात होता का. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी सिंपल क्वेश्चन तयार करता येत असतात. आणि साध्या प्रश्न ज्याला आपण सिंपल क्वेश्चन म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे करता येतात. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, 10 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी 5 कंटिन्यू शिकलेलो आहोत. अशाच काही तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्टकटमध्ये जर त्या ठिकाणी टेन्स शिकायचं असेल तर निश्चितच या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघून घ्यायचे आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलेला असेल तर अशा वेळेस शेअर करायला मात्र विसरू नका. सोबत आवडला असेल तर लाईक करायलासुद्धा विसरायचं नाही. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा वेळेस चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका.